फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, मी आज एवढी रेडी झाली. तुम्हाला तर माहितीच असेल आज काय आहे. आज आहे वटपौर्णिमा आणि आम्ही का चाललो गावात वडाला पूजेसाठी, मी आणि आई. तर बघा, आम्ही ताट बनवलं, तुम्हाला दाखवते. तर बघा, आता मी इकडं काय घेतले. मी नाही ताट बनवलं, मला काय माहीत नव्हतं ह्यातलं, आईंनी बनवून दिलं. इकडं घेतलं हळदी कुंकू, आंबा आणि तिथं काय बांगड्या, केळ आणि वटीचं सामान. आणि आईंनी पण हळकुंड सुपारी राहिली. आता चालत 1 वाजली. कसलं ऊन आहे. आई इकडे आहेत, पाठीमागे आहे सुषमाताई आणि बाकीच्या सगळ्या पाठीमागून येणार आहेत. मला व्हिडिओ घ्यायचा होता त्यामुळे मी चालली पुढं. तर बघा, आमचं गाव लय लांब आहे. आम्ही अर्धा किलोमीटर चालत आलोय आणि अजून पुढं जायचंय. तिकडे दिसते ना थोडं ते गाव आहे आमचं. तर आम्ही इकडे चाललोत. बघा, आम्ही आता ज्येष्ठ इथं वडाच्या झाडापाशी पोहोचलो. इथं भरपूर गर्दी बघा, सर्व बाया आल्यात पुंजण्यासाठी. माझी पहिलीच वटपौर्णिमा, मला काय माहीत नाही कसं पुंजायचं हे काय. मी आईंना विचारलं. तर आता आम्ही वड पुंजणार आहे, म्हणजे वडाचं झाड इथं आहे आमच्या गावात. निरगुडे येते तिकडं. सुषमाताई गेल्यात हापसायला पाणी. इकडं आई उभा आहे. आई पुंजायचं की पुंजा की. पाय कसं झालं चालून बघा, पायाला माझ्या फोड आलं इकडं. मग आता मी वडाची पूजा केली आणि व्हिडिओ घेतला आणि आई आणि सुषमाता इकडं पूजा करतात बघा, येडे घालतात. मला व्हिडिओ काढायला कोणच नव्हतं आणि तेवढ्यात रोहनची शाळा आहे इकडं. तेवढ्यात रोहन आले, मग त्यांनी माझा व्हिडिओ घेतला. दोघी त्यांनी फेऱ्या मारत. आई किती झाली फेरे? दुसरा, आता तिसरा. दोन वाजून गेले, आम्हाला भूक लागली त्यामुळे आईने इथंच खायला चिप्स आणले. इकडं बसल्यात ताई, तिकडं बसल्यात आई आणि आम्ही आता चिप्स खातोय. घरी जायचंय. आम्ही आता घरी चाललो आणि आई गेल्यात मिरिंडा आणायला तिकडं दुकानात. आम्हाला म्हणलं तुम्हाला काय गार प्यायचं, मग आम्ही म्हणलं मिरिंडा आणा, म्हणून मिरिंडा आणायला गेल्यात. मग किती ऊन आहे. आता एवढ्या उन्हात 1 किलोमीटर चालायचं आहे. घरी एक पण गाडी नाही, त्यांना राहा म्हणलं, ते पण राहिले नाहीत आज कामावनं घरी. आणि भाऊजी पण कामाला गेलेत, त्यामुळे आज आम्हाला गाडीच नाही. मग आता आम्ही घरी आलोत आणि 3 वाजले यायला. खूप ऊन होतं. मग आलो की आम्ही जेवण करायला लागलो. इकडं खिचडी बनवली सकाळी जाताना. आई खात्यात, आईने साडी चेंज केली, मी काही केली नाही. आणि पप्पाने आम्ही आलोत की लगेच जाऊन पप्पाने दुकानावरून आणलं मँगो ज्यूस. आणि इकडे दही आणि खिचडी खाल्ली आम्ही. तर आता मी रील्स बनवणार आहे. तर बघा, आता आमचं सर्व आवरून हे झालं आणि आम्ही पोळ्या बनवतोय. म्हणजे गॅसवरच्या पोळ्या करण्यापेक्षा चुलीवरच्या छान होतं, म्हणून मी आईंना म्हणलं आपण चुलीवर पोळ्या करू. म्हणून मी इकडं करते आणि आई इकडं भाजतात. हो, मी अशा पोळ्या केल्यात, म्हणजे मी कधी केल्याच नव्हत्या, पहिल्यांदाच करते. येतात काय मला पोळ्या? येतात. तर चला, आता आम्ही पोळ्या करून घेतो आणि ह्यांचा यायचा टायमिंग झाला, हे येणार आहेत लवकरच. तर बघा, आता आमच्या ज्येष्ठ पोळ्या झाल्यात माझ्या आईच्या. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं की ह्यांचा यायचा टायमिंग झालाय. हे आता कामावरनं आलेत आणि सकाळी मी त्यांना थांबा म्हणलेलं. 2-3 दिवस झालं सांगत होते की आपली पहिली वटपौर्णिमा आहे, आता ट्रेंड आलाय, आपण व्हिडिओ बनवू. तर त्यांनी ऐकलं नाही. लय वेळा आम्ही सांगितलं की थांबा, तरी पण ऐकलं नाही. मग मी म्हणलं मी बोलणारच नाही. म्हणून मग मी त्यांचा दिवसभर आज कॉलच उचलला नाही. तर त्यांनी मला काय घेऊन आले बघा, कॅडबरी आणली त्यांनी माझ्यासाठी, कारण माझा रुसवा काढण्यासाठी. पण मी 2 दिवस बोलत नसते, मी ठरवले. मी लय हट्टी, मी सांगितलं 2 दिवस नाही बोलणार म्हणजे नाहीच बोलणार. बघा कशी बस
नाही पण खरं सांगायचं झालं ना तुम्हाला, माझं बायकोवर मित्रांनो खूप प्रेम आहे. बायकोचं माझ्या तर भरपूर आहे, भरपूर. त्याच्यामुळे वादात दाडण काय आम्हा दोघांना काहीच वाटत नाही. नवरा बायकोचं एकमेकांवर खूप प्रेम असल्यामुळे कशाच काय सण आणि उत्सव आमच्यासाठी सर्व दिवस समान आहे. असं असतं. मी म्हणलं होतं की माझ्यासोबत फेरे नका मारू, काहीच नका करू, फक्त माझ्यासोबत एक फोटो काढा, मी एवढा मेकअप केलाय. तरी पण त्यांचं जायचं होतं महत्वाचं. तर मी आज भरपूर रिस्क काढल्या, तर तुम्हाला माझ्या इन्स्टा आयडीला पाहिलंच भेटतील. तर तुम्ही माझ्या इन्स्टा आयडीला जाऊन नक्कीच व्हिजिट द्या. अश्विनी दीपक सोनवणे 90 अशी माझी इन्स्टा आयडी आहे. आणि बघा आज मी पहिल्यांदाच पुरणपोळी बनवली. म्हणजे मी आमच्याकडे होते तेव्हा माहिती माझ्या स्वयंपाक बनवायचे, पण असं आपलं डेली आपण जे खातो तेच बनवायचे. असं पुरणपोळी कधी मी नाही बनवलं, पहिल्यांदाच बनवले. आणि म्हणजे मला स्वयंपाक येत होता, पण असं पुरणपोळी असं जास्त अवघड असतं ना स्वयंपाक, तर ते मला आईने शिकवलं सगळा स्वयंपाक. मला एकदा शिकवलं की लगेच बनवलं मी. तर बघा आता ज्येष्ठ आमचं सर्वांचं जेवण झालं. आज महाराष्ट्रीयन जेवण होतं आमच्यात, पुरणपोळी. आम्ही सर्वजण जेवलो, आई पप्पा मी हे भाऊजी काय घरी नाही, ते कामाला गेले, ते 11 वाजता येतात. तर तेपर्यंत आई त्यांची वाट बघत बसतात, ते आले की त्यांना जेवायला देतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आज वटपौर्णिमा होती. वटपौर्णिमेचा पूर्ण लुक माझा जे होता ना, ते मी स्वतः बनवला होता. माझी एक साधी पिन लावायला पण घरी कोणच नव्हतं. तर माझं सांगण्याचं एवढंच हे आहे की मी स्वतः केलेला मेकअप ते तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. एवढंच माझा उद्देश आहे तुमच्याकडनं, की अपेक्षा आहे माझी की की तुम्ही मला सांगावं की कसा वाटला. म्हणजे कसं असतं की असं एखाद्याने समोरच्याने सांगितलं ना, बाबा हा तू छान दिसत होती, तू छान मेकअप केला, तर उत्साह येतो की हा बाबा अजून आपण असे छान छान व्हिडिओ बनवून यांना दाखवावं. तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आमचे महाबळेश्वरचे 2-3 व्हिडिओ राहिलेत, तर मी आता मध्येच ह्याचा व्हिडिओ टाकते वटपौर्णिमेचा, आणि महाबळेश्वरचे 2-4 टाकलेत, ते तुम्ही पहा. आणि हा वटपौर्णिमा झाला पण मी 1-2 व्हिडिओ टाकणार आहे माझे राहिलेले, तर ते पण तुम्ही पहा. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आपण भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर ओके, बाय फ्रेंड्स.